उपस्थित व्यासपीठावरील सर्व नेते, पदाधिकारी, शिवसैनिक बांधवांनो, जास्त वेळ बोलणार नाही कारण राऊत साहेबांचं भाषण तुमच्यासहित मलाही ऐकायचं आहे. आणि आजचा रोकठोक आपण वाचला असेल. मी तसा रोकठोकचा अभ्यासक आहे, मी त्याच्यावर रिसर्च केला आहे, हे राऊत साहेबांना माहिती आहे. मला आठवतं मी 2004ला रिसर्च केला होता रोकठोकचा. तर ज्यावेळेस मनमोहन सिंगचं नाव कुठंच नव्हतं, 3 महिने आधी राऊत साहेबांनी रोकठोकमध्ये लिहिलं होतं की येणाऱ्या काळात पंतप्रधान देशाचा मनमोहन सिंग होईल म्हणून म्हटलं होतं. आणि म्हणून आजचा जो रोकठोक आहे सगळ्यांनी वाचला नसेल तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना वाचून दाखवतो. मला वाटतं हेच भाषण असलं तरी काही हरकत नाही. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, अमित शहा जे आपल्या इथले आहेत दाढीवाले, जे मला हलक्यात घेऊ नका म्हणतात, त्यांना किती हलक्यात घेतलेले बघून घ्या तुम्ही. अमित शहा, क्या शिंदे जी सुबह के 4 बज रहे, इतना क्या अर्जेंट है? शिंदे, आपको सब मालूम है यहाँ क्या हो रहा है? क्या हो रहा है? अमित शाह से बोला क्या हो रहा है, कारण ते असं चिल्लरच समजत असेल यांना. माझा आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत. शहा, ऐसा कैसा हो सकता है? मैं देवेंद्र से बात करता हूँ. भाजपवाले असंच म्हणत असतात, करत काही नसतात पण म्हणतात मैं बात कर लेता हूँ. शिंदे, मुझे दबाने की खत्म करने की पूरी कोशिश हो रही है. आपके भरोसे हम आपके साथ आए. आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूँगा. अमित शाह, हमारा 125 लोग चुन के आए हैं, तो आप कैसा क्लेम कर सकते हैं? तो मेरे नेतृत्व में चुनाव हुआ. तो कुछ नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव, आपके नेतृत्व में कुछ नहीं हुआ. मग म्हणतो आपको क्या करना है? तो बोले मुख्यमंत्री. देखो भाई वो ठीक नहीं है, अभी नहीं हो सकता, पार्टी का ही मुख्यमंत्री होगा. फिर मैं क्या करूं? आप बीजेपी में मर्ज हो जाओ. सांगण्याचं मला एवढंच आहे की बीजेपी में मर्ज हो जाओ, तो मेरे पार्टी का क्या होगा? वो हमारे पे छोड़ दो, वो पार्टी तो हमने ही बनाई है, आप चिंता मत करो. म्हणजे भारतीय जनता पार्टीनंच यांचा पक्ष बनवलेला आहे, आपली शिवसेना यांनी चोरलेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की असे लोक जास्त दिवस राहत नाही आणि त्यामुळे एक नेटानी लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. म्हणून हे सगळे नेते माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आता फक्त सुरुवात ठाण्यापासून आहे, आपण पार बांध्यापासून तर चांद्यापर्यंत सगळेच्या सगळे नेते अशाच पद्धतीनं येणाऱ्या काळात फिरणार आहे. आता हे सगळे नेते बघितले तर सगळे तसं पाहायला गेलं एक सगळे अनुभवी नेते. आमच्यासारखे, मी, सुनील प्रभू, आम्ही तसे नवीन आहोत, पण बाकी सगळे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते. मग खैरे साहेब असतील, गीते साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, अनिल देसाई साहेब असतील. परंतु तरी एक त्या दिवशी संजय राऊत साहेबांनी एक वाक्य चांगलं म्हटलं की आम्हाला आता अपेक्षा काही नाही. अपेक्षा काही नाही याचा अर्थ असा आहे, आता इथं अरविंद सावंत साहेबांनी कविता म्हटली, मी मराठवाड्यातला, आमच्याकडे शेरोशायरी चालते, तर एक शेर आहे संजय राऊत साहेब, अपनी कोशिशों में हमें कमी नहीं है. म्हणजे आपल्या शिवसैनिकाच्या अपनी कोशिशों में कमी नहीं, ये तो कमाल, या तो कमाल के निखरेंगे, लक्षात घ्या, या तो कमाल के निखरेंगे या लाजवाब बिखरेंगे. म्हणजे हा लढा असा आहे की आपण हा लढा लढला तर कमाल के हम निखरेंगे, नाही तर बिखरेंगे. याच्यावरती काय होणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं संयमाने ही जर लढाई लढली तर येणारे दिवस आपले हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे, यांनी ठाण्याची महापालिका सुद्धा विकून खाल्ली, इथल्या ऑफिसरला द्यायला पगार सुद्धा नाही. मला वाटतं कालच विचारे साहेबांनी एक पत्र दिलेलं आहे. इथली महापालिका लुटून खाल्ली, महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे, खोट्या योजना जाहीर केल्या. या सगळ्या योजना देवेंद्र फडणवीस बंद करू लागलेले आहे. यांच्या सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, सगळेच्या सगळे मंत्री, मग राठोड असेल, भुमरे असेल, सावंत असेल, सगळेच्या सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. आणि म्हणून असे लोक जास्त दिवस राजकारणात राहू शकत नाही. शिवसेना, या शिवसेना संपवणारे अनेक आले आणि अनेक गेले. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा लढा आपण सगळे मिळून ताकदीनं सुरू ठेवू आणि निश्चित उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखाची शिवसेना या महाराष्ट्रात ताकदवान बनवण्याचा संकल्प करू. मात्र याच मेळाचा हाच संकल्प राहील असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.